राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकारी तुकाराम मुंढे चर्चेत आलेत। यावेळी कारण आहे त्यांच्या संभाव्य बदलीची चर्चा। आपल्या कडक आणि कुठलीही तडजोड न करणाऱ्या कामाच्या शैलीमुळे ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली। पदभार स्वीकारताच त्यांनी राज्यभर भेसळखोर आणि नियम मोडणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली। अगदी काही दिवसातच कोट्यवधी रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला। बनावट औषधे, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आणि नियमभंग करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली। त्यामुळे अनेक व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। याच पार्श्वभूमीवर आता तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या चर्चांना वेग आलाय। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्यात। दरम्यान अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने या मुद्द्यांवर सरकारला थेट इशारा दिलाय। जर तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली तर राज्यभर जनजागृती मोहीम आणि स्वाक्षरी अभियान राबवलं जाईल, असा इशारा संघटनेने दिलाय। तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र दिलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। विशेष म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत वारंवार बदल्या झाल्यात। गेल्या 21 वर्षात त्यांची तब्बल 25 वेळा बदली झाली आहे। अनेकदा एखाद्या पदावरील कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यात आल्याचं दिसून आलं। त्यांच्या कडक आणि तडजोड न करणाऱ्या स्वभावामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आणि त्यानंतर बदलीचे निर्णय झाल्याची चर्चा देखील कायम राहिली। मात्र सध्या एफडीएमध्ये सुरू असलेल्या धडक कारवायांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आलं असलं तरी सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। आता तुकाराम मुंढे यांची खरंच बदली होणार का, की या फक्त चर्चा आहेत, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं।